हे कलिंगड मी कापून घेत आहे। साईडच्या कडा त्या कापायच्या आहेत। आता या कलिंगडाचे असे छोटे छोटे पीस मी करून घेत आहे। उन्हाळा सुरू झाला की आपल्याला खूप तहान लागते आणि थंड काहीतरी खावंसं वाटतं किंवा प्यावंसं वाटतं। तर मी आज अशीच एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। ते म्हणजे कलिंगडाचं मी आज तुम्हाला सरबत करून दाखवणार आहे। अशा प्रकारचे मी पीस केलेले आहेत। आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे। यात 2 चमचे साखर घालायचे आहे, चिमूटभर मीठ। आता हे मी मिक्सरमध्ये वाटून घेत आहे। हा बघा आता ज्यूस तयार झाला आहे, तो मी आता गाळून घेत आहे। हा कलिंगडाचा ज्यूस तयार झालेला आहे आणि मी इथे कलिंगडाचे अशा छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहेत। कलिंगडचा ज्यूस करण्यासाठी मी 2 ग्लास घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये हे कापलेले कलिंगडचे पीस मी घालत आहे। व्हॅनिला आईस्क्रीम घालायची आहे। याच्यानंतर हा ज्यूस घालायचा आहे। ग्लासामध्ये परत आईस्क्रीम घालायची आहे आणि वरून परत कलिंगडाचे काप ठेवायचे आहेत। वरून थोडेसे ड्रायफ्रूट सुद्धा घालायचे आहेत। इथे मी बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घातलेले आहेत। कलिंगडाचा ज्यूस बघा दिसायला तर किती सुंदर दिसत आहे आणि प्यायला पण तेवढाच चविष्ट पण आहे। चाट मसाला किंवा जिरा पावडर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता। ड्रायफ्रूट पण ऑप्शनल आहे, जर आवडत नसेल तर घालू नका। आईस्क्रीम जर तुम्हाला व्हॅनिला आईस्क्रीम घालायची नसेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारची आईस्क्रीम त्याच्यामध्ये घालू शकता। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कलिंगडचा ज्यूस करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी फॅमिली फ्लेवर्सला सबस्क्राईब करा। धन्यवाद।